त्या दिवशी देखील मी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं आणि निवेदन देखील दिलं होतं. त्याच्यात 5-6 प्रमुख गोष्टी होत्या. त्या सर्व विषयावरती चर्चा झाली. विषय क्रमांक 1, की आपणा सर्वांना माहिती आहे की 5 जानेवारीलाच ज्यावेळी 23 डिसेंबरला संचालक मंडळाची सभा झाली होती त्यावेळी मी उपस्थित नव्हतो. 5 जानेवारीला ज्यावेळी संचालक मंडळाची दुसरी सभा होती त्या सभेच्या वेळी मागच्या मीटिंगमध्ये जो निर्णय झाला तो कायम करण्याचा विषय होता. तो विषय होता की पहिला हप्ता किती द्यायचा. त्यानुसार विषय क्रमांक जो 8 होता तो ज्यावेळी मंजुरीसाठी आला त्यावेळी मी त्याच्यात स्पष्टपणे सांगितलं की 2630 हा दर मान्य नाही आणि तो दर आपल्याला 3000 रुपये प्रति मेट्रिक टन दिला पाहिजे. हे 5 जानेवारीला मी मीटिंगमध्ये बोललो आणि त्यानंतर 17 तारखेला देखील त्यानंतर 8 तारखेला आपली पहिली प्रेस झाली होती, नंतर 17ला देखील झाली. त्यावेळी देखील मी ती भूमिका ठामपणे मांडली आणि आजच्या मीटिंगमध्ये त्याच्यावरती चर्चा, कारण तो मीटिंग मी जो विषय मांडला आता कोण काय म्हणतं याच्या मला खोलात जायचं नाही. तुम्हाला मी देखील दाखवलेलं आहे का प्रोसिडिंगमध्ये मी जो काही विषय आहे मांडलेला तो लेखी स्वरूपात कारखान्यामध्ये आहे आणि तो मी तुम्हाला देखील सर्वांना दाखवला. त्यामुळं आजच्या मीटिंगमध्ये मी सांगितलं की आपल्याला 3000 रुपये किमान भाव दिला पाहिजे. मग त्याच्यावर सगळी चर्चा झाली आणि मग म्हटलं इतर कारखान्याने 2800 रुपये दिलेला आहे. मग मी त्याच्यात सांगितलं त्यांना की साखरेचे दर आता वाढलेले आहेत. आता जवळपास साखरेचे दर हे 3600च्या आसपास मार्केटमध्ये गेले आहेत. त्यामुळं आपल्याला काय अडचण नाही. आपल्याला बाय प्रॉडक्ट देखील इथेनॉल आहे, रेक्टिफाईड स्पिरिट आहे, कोजनरेशन आहेत. त्यामुळं आपल्याला काय बगॅस आहे. त्यामुळं आपल्याला दिला गेला पाहिजे. म्हणून हो ना करता करता तो दर शेवट मी म्हटलं 2850 तरी दिला पाहिजे. 2800 रुपये झाला आणि मला सांगायचं या निमित्ताने की खऱ्या अर्थाने की आपण जो आवाज उठवला त्याला यश त्याच्यामध्ये मिळालं. तो निर्णय मागच्याच मीटिंगला व्हायला पाहिजे होता. त्यावेळी जर ऐकला असतं तर अधिक चांगलं झालं असतं, लोकांना पैसे लवकर गेले असते. आता 170 रुपये जे आहेत ते आता उशिरा त्या ठिकाणी जातात. ज्यावेळी मी सांगत होतो ते ऐकलं असतं तर चांगलं झालं असतं.